जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तर समर्थांचा लाडका शिष्य अंबाजी ह्याची. बरं का, समर्थ मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कीर्तन करत गावोगाव फिरत असत आणि समाजाचं हित कसं आहे, कशात आहे, राष्ट्राचं हित कशात आहे हे सांगण्यासाठी, मनाला बळकट करण्यासाठी, मनाला सामर्थ्यशील बनवण्यासाठी, प्रत्येक माणूस सामर्थ्यशील झाला पाहिजे हे कळण्यासाठी कीर्तनातून प्रबोधन करत असत. एकदा समर्थ कोल्हापूरला आले होते आणि त्यांना पाराजीपंत नावाचे एक विद्वान गृहस्थ भेटले. त्यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं पाराजीपंतांनी, आणि म्हणून ते भिक्षा भोजन घ्यायला पाराजीपंतांकडे दुसऱ्या दिवशी गेले. पाराजीपंतांकडे तेव्हा त्यांची बहीण आणि तिची 2 मुलं राहत होती. एक मुलगा त्यातला अगदी चुळबुळ्या होता. असं भरभर कामं करत होता, इकडनं तिकडे तिकडनं इकडे सांगितलेली कामं तर करत होताच, पण न सांगता सुद्धा लक्ष ठेवून की आता पुढे काय हवंय बरं हे आधीच जाणायचा आणि पटापट काम करायचा. समर्थ जिथे जायचे तिथे बारकाईने सगळ्यांकडे लक्ष ठेवायचे. समर्थांना संप्रदाय वाढवायचा होता आणि तरुण मुलं गोळा करायची होती. त्यामुळे समर्थ जायचे तेव्हा प्रत्येकाकडे लक्ष असायचं. समर्थ बारकाईने त्या मुलाकडे पाहत होते. त्यांच्या लक्षात आलं हा चुणचुणीत मुलगा आहे, एकदम हा छान मुलगा आहे. आणि त्यांनी सहज त्याला जवळ बोलावलं, काही लिखाण करायला सांगितलं. इतकं मोत्यासारखं अक्षर. मग समर्थाने काय केलं, त्याला 11 सवाया म्हणून दाखवल्या आणि त्याला सांगितलं, लिही बरं बाळा, लिहून दाखव मला ह्या 11 सवाया. आणि त्या अंबाजी, त्याचं नाव अंबाजी आणि दत्तात्रय अशी ती दोघं भावंड होती. त्या अंबाजीनी एक पाठी त्यांनी त्या मस्तपैकी भराभर 11 सवाया लिहिल्या. आणि काय अक्षर समर्थाने दासबोधात लिहिलंय ना, तसं अक्षरशः मोत्याचा दाणा. समर्थांना तो मुलगा खूप आवडला. ते म्हणाले, हा आपल्या संप्रदायाच्या कामाचा मुलगा आहे. म्हणून त्यांनी पाराजीपंतांना विचारलं, हा मुलगा मला देता का संप्रदायासाठी? पाराजीपंत म्हणाले की मी कसं काय सांगणार समर्थ तुम्हाला, ही माझी बहीण आहे आणि ही माझ्या बहिणीची 2 मुलं आहेत. ती माघारी आलेली आहे म्हणून माझ्याकडे राहते, तर तिला विचारा. समर्थांना त्या असं म्हणाल्या, म्हणजे अंबाजीची आई असं म्हणाल्या की समर्थ तुम्ही एकट्या अंबाजीलाच का नेता, मलाही न्या आणि दत्तात्रयालाही न्या, कारण आम्हाला दोघांनाही जी सेवा करायला मिळेल रामरायाची ती आम्ही मनापासून करू. चालेल का तुम्हाला? आम्ही तुमच्या बरोबर येतो. आणि समर्थ त्या तिघांनाही घेऊन चाफळला आले. पुढे समर्थ एक मठाचं काम करतच होते, मारुतीची मंदिरं स्थापनाच करत होते. मग एकदा ते कराडला आले. कराडला मसूर जवळ त्यांनी एक मारुती मंदिर बांधलं आणि नंतर त्यांच्या मनात आलं की आता इथे एक रामरायाचंही मंदिर असायला हवं. त्या दृष्टीने सगळी तयारी झाली आणि रामरायाचा प्राणप्रतिष्ठेची वेळ आली.
मग झालं, मोठी मिरवणूक काढली. छानपैकी ती धमाल, झांजा, बिंजा, नगारे, ढोल, ताशा ह्या सगळ्यांनी जय जय रघुवीर समर्थ रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम अशा गजरामध्ये अशी छान मिरवणूक येत होती. आणि छान निशाणं वगैरे आपल्याला माहिती आहे, तुम्ही गडावर या दासनवमीत अशी निशाणं वगैरे नाचवतात तशी, तर तशी निशाणं वगैरे नाचवत होते लोक हौशी हौशीने. आणि एके ठिकाणी त्यांना थांबायला लागलं, कारण एका झाडाची फांदी अशी बरोबर अशी रस्त्याच्या मध्ये येऊन आली. बरं, ती झाडाची फांदी नुसतीच हलवावी तर ती हलवून देईना. तो जो यवनांचा अधिकारी होता तो म्हणाला, ए गोसावी, हात लावायचा नाही झाडाला, आदिलशाहीची आज्ञा लागते तेव्हाच आम्ही हे करू शकतो. आणि तसंच जावं तर निशाणं अडकतील, तीही चालणार नाहीत निशाणं अडकून. म्हणून काय केलं समर्थाने पटकन रूप बदललं, आदिलशाहीत गेले, आदिलशाहीची परवानगी काढली, त्याच्याकडनं परवानगीचा कागद आणला, तो त्या यवनाला दाखवला आणि त्या यवनाने परवानगी दिली. समर्थ म्हणाले ठीक आहे. लगेच सगळे शिष्य धावले, बरं का, सगळे शिष्य धावले, महाराज आम्ही तोडतो फांदी. काय असतं, शिष्यांमध्ये पण खूप असतात हौशे गौशे नवशे, पुढे पुढे करणारे वगैरे. त्याप्रमाणे काही पुढे पुढे करणारे शिष्य जे होते त्यांना वाटलं चला जरा महाराजांकडनं स्वामींकडनं आपल्याला शाबासकी तरी मिळेल, म्हणून ते लगेच तयार झाले फांदी तोडायला. समर्थ म्हणाले, माझी एक अट आहे बरं का मुलानं, ही फांदी कशी तोडायची आहे तर बुंध्याजवळ नाही बसायचंय, फांदीवर बसायचंय आणि बुंधा तोडायचंय, असं करायचंय, इथे फांदीवर बसायचंय. असं म्हटल्या बरोबर सगळे जे नुसते पुढे पुढे करणारे शिष्य होते त्यांना लक्षात आलं, आपण जर फांदीवर बसून बुंदा तोडला तर त्या बुंद्याच्या खाली खूप मोठी विहीर आहे, त्या विहिरीत पडू आपण आणि मरून जाऊ. नको रे बाबा, त्याच्यापेक्षा आपण उतरलेलं बरं. म्हणून ते उतरले आणि पळाले. एकटा कोण राहिला? अंबाजी राहिला. अंबाजी म्हणाला, ही गुरु आज्ञा आहे, गुरु आज्ञा ही पाळलीच पाहिजे. तो म्हणाला, स्वामीजी मी तयार आहे. आणि त्यांनी बसला की फांदीवर. इथे खाली वेणास्वामी पण होत्या. वेणास्वामी म्हणाल्या, काय करता स्वामीजी? अहो बघा ना, तो बुंदा तुटला तर खाली विहिरीत जाईल ना आणि पडेल ना हो पोरगं ते छोटंसं, असं काय करता? ते म्हणाले, नाही, मी सांगितलं तसंच झालं पाहिजे, माझ्या आज्ञेचं पालन झालं पाहिजे. कल्याण स्वामी तयार झाले. त्यांनी गुरूंचं नाव घेतलं आणि फांदी तोडायला सुरुवात केली. फांदी तोडल्यावर कडकड आवाज आला आणि बुंध्या सकट सगळी ती फांदी खाली विहिरीत आणि त्याच्या पाठोपाठ आपला अंबाजी पडला, खाली तळात गेला. लोकही बरीच होती ना, सगळे लोक बघायला लागली. वेणास्वामी तर रडायलाच लागल्या, स्वामी अहो तो पडला ना पाण्यात, कुठे गेला? खोल पाण्यात गेला, बघा ना स्वामीजी, बघा ना स्वामीजी. जाऊ दे म्हणाले, काय करायचंय बघून, मरायचं असेल त्याला तर चला, ती काय तयारी झाली ती बघायला चला मंदिरामध्ये. असं करून वेणास्वामींना घेऊन गेले. बाकीची इतर माणसंही गावातली होती, सगळी यायला तयार झालेली. सगळे म्हणाले, कमाल आहे या स्वामीजींची, असं करतात का? शिष्य जर जास्त झाले होते स्वामीजींजवळ तर त्यांना घरी पाठवायचं ना, आपापल्या घरी जा म्हणून. हे असं करतात का? हे कुठले आले स्वामीजी? हे बरोबर नाही केलं. तुम्हाला माहितीच आहे, चार बाजूने चार लोक काही बोलायला तयार असतात, कारण त्यांना सत्यता माहिती नसते आणि सद्गुरूंची पारख नसते. अशा दोन्ही गोष्टी माहिती नसल्यामुळे ते काहीही बोलतात. त्याप्रमाणे लोक काहीही बोलत होती. वेणास्वामींना तर बिचाऱ्यांना चैनच पडेना त्या मंदिरात. त्या बिचाऱ्या, स्वामीजी चला ना, स्वामीजी चला ना, अहो त्या अंबाजीचं काय झालं असेल, त्या अंबाजीचं काय झालं असेल. लोक तर आता उलटी उत्सुकतेने, आता ते प्रेतवर कधी येत आहे ते बघूया. काय लोकांचं असतं बघा, काय स्वभाव देवाने दिलाय सगळ्यांना वेगवेगळा, की काही लोक त्याचं प्रेत बघायला उभी राहिली, की आता तो खालून वर कसा येतो आणि आपण त्या स्वामीजींना नावं कसं ठेवतो. पण वेणास्वामी मात्र आईच्या मायेने पाठीच लागल्या स्वामीजींच्या. स्वामीजी चला हो, मला नाही चैन पडत, स्वामीजी चला हो, त्या अंबाजीचं काय झालं पाहूया हो आपण.
मग स्वामीजी म्हणाले, बरं चला वेणा स्वामी जाऊया. आणि स्वामीजी आले विहिरीजवळ आणि असे कथड्यावर हात ठेवले बरं का स्वामीजीने, आणि खाली वाकून म्हणाला, अरे अंबाजी, काय आहेस ना, आहेस ना तू अजून? तर अंबाजी खालून म्हणाला, हो स्वामी, मी आहे आणि माझं सगळं कल्याण आहे, माझं सगळं कल्याण आहे. हो ना बाळा, मग ये बरं आता वर. आणि अंबाजी वरती आला आणि इतका आनंद झाला सगळ्यांना, इतका आनंद झाला. वेणा स्वामींनी तर त्याला तशीच मिठी मारली की अंबाजी वर आला, अंबाजी वर आला. अरे कल्याण आहे ना तुझं? स्वामीजी, मी खूप मजेत होतो. मला छान ध्यान लागलं होतं रामाचं खाली बसून. मी खूप छान मजेत माझा वेळ घालवला. हो ना? मग आता आजपासून तुझं नाव कल्याण. आजपासून तुला सगळेजण कल्याण म्हणतील. आणि असा हा कल्याण स्वामी त्यांचा सगळ्यात लाडका शिष्य झाला. का बरं झाला? गुरु आज्ञा, त्यांनी गुरु आज्ञा पाळली. निष्ठा, विश्वास, श्रद्धा आणि गुरुनिष्ठा ह्या अतिशय महत्वाच्या असतात, ऐहिकात पण पारमार्थिकात पण. त्यामुळे त्यांनी जी निष्ठा दाखवली, जो विश्वास दाखवला, त्यांनी तो सद्गुरूंचा अतिशय लाडका शिष्य कल्याण हा झाला. आता कल्याणाचीच पुढची गोष्ट मी तुम्हाला उद्याच्या भागात सांगणार आहे. तुमची आवडती गोष्ट डाळगप्पू. तोपर्यंत आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ.